सुशांत सिंग राजपूत हे एकमेव असे स्टार नव्हते ज्यांच्या मृत्यूला हत्या किंवा गुडतेमध्ये गुंतवून ठेवण्यात आलं. तर त्यांच्या आधी त्यांच्या काळातील सुपरस्टार राहिलेल्या दिव्या भारती यांच्या मृत्यूला सुद्धा अशाच गूढतेमध्ये गुंतवण्यात आलं होतं. तसं पाहता दिव्या भारती यांचा मृत्यू अधिकृत नोंदींमध्ये अपघात म्हणून नोंदवला गेला आहे. पण जेव्हा तुम्ही त्यांच्या मृत्यूपूर्वी आणि नंतर घडलेल्या घटनांकडे लक्ष देता आणि विचार करता तेव्हा तुम्हाला हा प्रकार वेगळाच वाटतो. तर अखेर दिव्या भारती यांच्या मृत्यूपूर्वी आणि मृत्यूनंतर काय काय घडलं होतं, मृत्यूचं खरं कारण काय होतं, त्यावेळी घरात कोण कोण होतं आणि त्यांच्या मृत्यूला त्यांच्या पती साजिद नाडियावाला आणि अंडरवर्ल्डची साजिश का म्हटलं जातं, चला आपण जाणून घेऊया सगळं. या व्हिडिओला पुढे नेण्याआधी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. चला आता कथा सुरू करूया. दिव्या भारती यांच्या मृत्यूबद्दल बोलण्याआधी त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्याकडे एक नजर टाकूया. दिव्या भारती यांचा जन्म 25 फेब्रुवारी 1974 रोजी मुंबईमध्ये झाला. त्यांच्या वडिलांचं नाव ओम प्रकाश भारती आणि आईचं नाव नीता भारती. आपल्या सौंदर्य आणि कमाल अभिनयामुळे खूप कमी वेळात बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या दिव्या भारती लहानपणापासूनच खूप सुंदर होत्या. त्यांच्या लहानपणीचं सौंदर्य इतकं होतं की लोकांना विश्वास बसत नव्हता की त्या एखादी बाहुली नसून खरी मुलगी आहेत. खूप कमी वयात त्यांनी मॉडेलिंगमध्ये पाऊल टाकलं. जेव्हा त्या 16 वर्षाच्या होत्या तेव्हा एक दिवस गोविंदाच्या भावाची त्यांच्यावरती नजर पडली. त्याने त्यांना आपल्या चित्रपटात घेण्याचा निर्णय घेतला. मात्र काही कारणामुळे ती डील फायनल होऊ शकली नाही. यानंतर काही काळाने 2 प्रोड्युसर्स आले ज्यांनी त्यांना चित्रपटात घेण्याची इच्छा व्यक्त केली. पण इथे ही गोष्ट जमली नाही आणि मग जास्त वाट पाहणे योग्य नाही असं वाटल्याने दिव्या भारती यांनी दक्षिण भारतीय चित्रपटामधून करिअर सुरू करण्याचा निर्णय घेतला. 1990 मध्ये त्यांनी सुपरस्टार व्यंकटेश सोबत पहिला तेलुगू चित्रपट केला ज्याचं नाव होतं बोबिली राजा. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरती फारसा यशस्वी झाला नाही, पण त्यांच्या सौंदर्यानं सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं. याच चित्रपटामुळे फ्लॉप चित्रपट असूनही त्यांना सलग अनेक साऊथ चित्रपट मिळाले. साऊथ चित्रपटामधनं ओळख मिळाल्यानंतर त्यांना बॉलिवूडमधूनही ऑफर येऊ लागल्या आणि शेवटी 1992 मध्ये त्यांना पहिला हिंदी चित्रपट विश्वात्मा मिळाला. हा चित्रपट फारसा चालला नाही, पण 7 समुंदर पार या गाण्यामुळे त्यांची लोकप्रियता संपूर्ण जगभर पसरली. यानंतर त्यांच्यासमोर चित्रपटांची रांग लागली आणि प्रत्येक मोठा प्रोड्युसर त्यांना आपल्या चित्रपटात घेण्यासाठी उत्सुक झाला. असंही म्हटलं जातं की त्या काळातील इतर मोठ्या अभिनेत्रींकडूनही चित्रपट काढून घेऊन ते दिव्या भारती यांना दिले गेले. यामुळे त्या 90च्या दशकातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री बनल्या. एकीकडे त्यांचं करिअर उंच भरारी घेत होतं, तर दुसरीकडे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही बदल होत होते. शोला और शबनम या शूटिंग दरम्यान गोविंदाने त्यांची ओळख साजिद नाडियावालाशी करून दिली. बाकी सगळ्यांप्रमाणे साजिद नाडियावालाही त्यांच्या सौंदर्यावरती फिदा झाला. इथूनच दोघांची मैत्री झाली आणि हळूहळू ती प्रेमात बदलली. यानंतर त्यांनी गुप्तपणे लग्न केलं. 10 मे 1992 रोजी त्यांनी साजिद नाडियावालाशी विवाह केला. हे लग्न गुप्त ठेवण्याचं कारण म्हणजे लग्नानंतर अभिनेत्रीचं फॅन फॉलोईंग कमी होतं आणि काम मिळणंही कमी होतं. त्यामुळे करिअरवरती परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी लग्न लपवून ठेवण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर साजिदने अंधेरी वेस्टमधील वर्सोवा येथे तुलसी अपार्टमेंटमध्ये 5व्या मजल्यावरती फ्लॅट घेतला. दिव्या तिथे राहत होत्या. त्या मुंबईत राहत असल्या तरी कामानिमित्त वारंवार बाहेर जात असत. 5 एप्रिल 1993 रोजी त्या हैदराबादला गेल्या होत्या. सगळं काम पूर्ण झाल्यानंतर त्या मित्रांसोबत पार्टी आणि शॉपिंग करणार होत्या, पण त्यांनी तो प्लॅन रद्द केला आणि मुंबईला परतल्या. त्यावेळेपर्यंत त्या मोठ्या सुपरस्टार बनल्या होत्या आणि खूप पैसा कमावला होता, पण अजूनही स्वतःचं घर घेतलं नव्हतं. त्या स्वप्नासाठी त्या प्रयत्न करत होत्या आणि शेवटी त्यांनी एक फ्लॅटची डील फायनल केली. या आनंदात त्यांनी आपल्या भावाला कुणालला बोलावलं आणि मैत्रीण नीता लुल्लालाही आमंत्रित केलं. नीता लुल्ला तिचे पती डॉक्टर श्याम लुल्ला सोबत रात्री 9 वाजता आली. ते सर्वजण गप्पा मारत होते आणि त्यांच्या पुढील चित्रपट
आंदोलनासाठी कॉस्ट्युमवरती चर्चा करत होते. त्या दरम्यान त्यांनी मद्यपानही केलं. घरात नोकरानी अमृता कुमारी देखील होती, जी किचनमध्ये स्नॅक्स बनवत होती. त्यावेळी साजिद घरी नव्हता. गप्पा आणि मद्यपान सुमारे 11:30 पर्यंत चालू होतं. यानंतर दिव्या हॉलमध्ये आल्या आणि पुन्हा पेय घेतलं आणि टीव्ही लावून बसल्या. थोड्या वेळानं त्या बाल्कनीकडे गेल्या. त्या खिडकीजवळ बसल्या, जिथे लोखंडी ग्रिल नव्हतं. त्या खिडकीवर बसून बाहेर बसलेल्या लोकांशी बोलत होत्या. अचानक त्यांचा तोल गेला आणि त्या 5व्या मजल्यावरनं खाली पडल्या. हे सगळं इतक्या वेगानं घडलं की कुणालाही काही कळलं नाही. त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण त्यांना मृत म्हणून घोषित करण्यात आलं. पोस्टमॉर्टममध्ये स्पष्ट झालं की डोक्याला गंभीर दुखापत आणि अंतर्गत रक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला. 7 एप्रिल 1993 रोजी त्यांचं अंतिम संस्कार करण्यात आलं. पोलिसांनी 4 वर्ष तपास करून हा अपघाती मृत्यू असल्याचं घोषित केलं. तरीही अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले. दिव्या भारती या जगातून निघून गेल्या होत्या, पण आपल्या मागे शेकडो प्रश्न सोडून गेल्या होत्या, ज्यांची उत्तरं प्रत्येकाला जाणून घ्यायची होती. सर्वात मोठा प्रश्न हाच होता की त्यांनी स्वतः उडी मारून आत्महत्या केली की त्यांची साजिश करून हत्या करण्यात आली होती. जेव्हा पोलिसांनी चौकशी सुरू केली, तेव्हा एकामागून एक अनेक खुलासे होऊ लागले. पोलिसांनी सर्वप्रथम घरात उपस्थित असलेल्या डॉक्टर श्याम लुल्ला आणि त्यांची पत्नी नीता यांचे जबाब नोंदवले. दोघांनीही आपल्या जबाबात एकच गोष्ट सांगितली की ते निश्चितपणे सांगू शकत नाहीत की दिव्याने जाणीवपूर्वक उडी मारली की तोल जाऊन त्या पडल्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यावेळी घरात आणखी एक व्यक्ती उपस्थित होती, ती म्हणजे नोकरानी अमृता कुमारी. पण पोलिसांनी सुरुवातीला तिचा जबाब घेणं आवश्यक समजलं नाही. यामागचं कारण काय होतं ते आजतागायत कुणालाच समजलेलं नाही. यापेक्षाही अधिक धक्कादायक गोष्ट म्हणजे दिव्या भारती यांच्या मृत्यूनंतर फक्त 1 महिन्याने अमृताचाही मृत्यू झाला. असं सांगितलं जातं की तिला हृदयविकाराचा झटका आला होता. पोलिसांनी सुमारे 4 वर्ष या प्रकरणाची चौकशी केली आणि शेवटी सर्व कोणातून तपास करून हा मृत्यू पूर्णपणे अपघाती असल्याचं घोषित केलं. पोलिसांनी कोणत्याही प्रकारच्या साजिशेला नाकारलं. मात्र नंतर काही अनौपचारिक स्रोतांकडनं काही धक्कादायक दावे समोर आले. असं म्हटलं गेलं की हैदराबादहून परतल्यानंतर दिव्या एका मित्राच्या पार्टीत गेल्या होत्या. तिथे त्यांनी खूप मद्यपान केलं आणि नशेत घरी परतल्या. घरी आल्यावरती त्यांचं आणि साजिद नाडियावालाचं भांडण झालं. भांडणादरम्यान साजिद घराबाहेर निघून गेले. तेव्हा दिव्यानं सांगितलं की जर तू 10 मिनिटात परत आला नाहीस तर तू मला पुन्हा कधीच पाहू शकणार नाहीस. पण साजिद बराच वेळ परत आले नाहीत आणि त्यानंतर त्यांच्या मृत्यूची बातमी आली. दिव्याच्या एका जवळच्या मैत्रिणीने अनौपचारिकरित्या असा दावा केला होता की त्या काळापासून मानसिक तणावात होत्या. त्या रात्री साजिद आणि दिव्या यांच्यात मोठं भांडण झालं होतं. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून साजिदने डॉक्टर श्याम लुल्लाला फोन करून बोलावलं. श्याम लुल्ला आपल्या पत्नी नीता सोबत आले. त्यांच्या येण्याच्या वेळीही भांडण सुरूच होतं. श्याम यांनी परिस्थिती शांत करण्यासाठी साजिदला घराबाहेर जाण्यास सांगितलं. साजिद तिथून निघून गेले. त्यानंतर श्याम, नीता आणि दिव्या एकत्र बसून मद्यपान करू लागले आणि टीव्ही पाहू लागले. काही वेळानंतर वातावरण शांत झालं आणि दिव्या बाल्कनीकडे गेल्या. त्या खिडकीवर बसल्या आणि अचानक खाली पडल्या. आता या मुद्द्यावरती येऊया, जो या मृत्यूला अधिक रहस्यमय बनवतो. ज्या खिडकीतून त्या पडल्या त्या खालच्या भागात पार्किंग असायचं आणि तिथे नेहमी गाड्या उभ्या असायच्या. मात्र त्या रात्री तिथे एकही गाडी नव्हती. त्यामुळे त्या थेट कॉन्क्रीटवरती पडल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. ही केवळ योगायोग होता की काहीतरी वेगळं? आजपर्यंत याचं स्पष्ट उत्तर मिळालेलं नाही. जसं आधी सांगितलं, त्यांच्या आई उशिरा हॉस्पिटलमध्ये पोचल्या होत्या आणि पोचल्यानंतर त्यांच्या वडिलांनी आणि भावाने आईलाच या मृत्यूसाठी जबाबदार ठरवलं. या वागण्यामागचं कारण काय होतं हेही आजपर्यंत स्पष्ट झालेलं नाही. नोकरानी अमृताचा जबाब उशिरा का घेतला गेला? तिचा मृत्यू खरंच हृदयविकारानं झाला होता का? या सर्व गोष्टींनी या प्रकरणाला आणखी गूढ बनवलं. असंही सांगितलं जातं की त्या बिल्डिंग मधील सर्व खिडक्यांना ऑटो स्टॉपर बसवलेले होते,
ज्या खिडकीवरती दिव्या बसल्या होत्या तिथेही ऑटो स्टॉपर होता, पण तपासात असं आढळलं की तो तिथे नव्हता. तो काढून टाकला गेला होता. हा प्रश्न अनुत्तरित राहिला. काही लोकांचा असा दावा आहे की या प्रकरणामागे अंडरवर्ल्डचा हात असू शकतो. त्या काळात अंडरवर्ल्ड बॉलिवूडवरती प्रभाव होता आणि अनेक कलाकारांवरती दबाव टाकला जात होता. असं म्हटलं जातं की दिव्या भारती यांच्यावरही दबाव टाकण्यात आला होता, पण त्यांनी त्याला नकार दिला आणि त्यामुळेच त्यांना संपवण्यात आलं. मात्र या दाव्यांना कोणताही ठोस पुरावा नाही. काही दाव्यानंतर साजिद नाडियावालानं अंडरवर्ल्डशी संबंध होते आणि या संदर्भात पोलिसांनी त्यांची चौकशी केली होती, पण काहीही सिद्ध झालं नाही. एकंदरीत अनेक अफवा आणि दाव्यांमध्ये हा मृत्यू गुढतेमध्ये अडकून राहिला. अधिकृत नोंदीनुसार हा अपघाती मृत्यू आहे, पण आजही लोकांच्या मनात शंका कायम आहे. तुम्हाला काय वाटतं? हा अपघात होता की एखादी साजिश? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.